मग ही तोंड लावून बघ ना खायचं मला ते साल चालते ना ग. तुला भेटला का गोड? पुढं चाललंय चालते का ते नको मला. हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात? मी मस्त आणि मजेत आहे. तुम्ही पण मस्त आणि मजेत असताल तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला कंटिन्यू करू. तर स्किप न करता आपला व्हिडिओ पूर्णपणे पहा. पाय मुंग्या आल्या बसून आल्यात ना त्याच्यामुळे तुडू काय पाय कांद्या साऱ्या शिरल्या मग नाही म्हणायची मुंग्या आल्या मग सरप सप लावीन हाय ना ग बाबे चल उतरा रपा रपा चला वा कांद्याच्या साऱ्यात नाही पण आज कटाळा चालाय जरा कांदे लावायचा आहे ना ग. 2 मिनिटं दमना बघा ते छायचं नाव असे भयांचं चला तिकडं मालकांचे भांडणं चालू झाले काय म्हणतात काय माहिती. चला सगळ्या उतरल्या आपणच राहिले. अर्चना मावशी उतरली डी अर्चना मावशी कांदे लावायला. ही तोंड लावून बघ ना खायचं मला ते साल चालते ना ग. तुला भेटला का गोड? पुढं चाललंय चालते का ते नको मला. त्याच्या सुट्टी पोतोर एवढं लावलं आम्ही. चला छायताय मग सगळ्या गेल्या चला. तर चला जेवायला आता. स्वतः जेवायचं ना. भूक लागली का तुला? 2:15 वाजले ना. भूक लागली आता. सकाळी खाल्लं नव्हतं? खाल्ला होता भात. चला आता आपलं जेवून घेतो. तुम्ही पण या जेवायला. तर जेवण झालं परत सारे धरले. तर एवढी लागवड केली आम्ही बघा. तर परत झालं हे बाकीचं पण झालं असतं पण इतकं खसत होतं ना त्याच्यामुळं हे राहिली. झाल्यावर मला या कावटाच्या झाडाखाली झाडाखाली 2 कौट सापडले बघा. मस्तपैकी माझ्या छकुला होईन दादाला होईन दोघांना 2 मस्त गुळांबा करणार आहे संध्याकाळी आता याची मी. पार्लरमध्ये आल्यावर ही वाडीची मावशी भेटली होती. तर मग तिला पण आम्ही गाडीमध्ये घेतली पण ती बोलायला लय अँटेलिक होती बघा. निराळच बोलायची जराशी. तर चला ती काय म्हणते बघा. मला काय करायचं त्याचे पैसे आम्हालाच लागतात आम्हाला काय झालं काय बाय बाय करती पाहिलं पार्सल जाण्यातच काढ. आज मटण नाही आणलं. आणायचं ना सोमवार का खायचं त्याला काय होतंय सोमवार तूच करायचा हा मग तूच करायचा मग तू आण ना मग खा ना मग. आज मटणच गेले म्हणून तुला विचारते. मग कळलं मग खा. इथे उतरा अजून टाक थोडी. छोटूला शिकवतोय आणि आज भाजी बनवायला. कसं आहे मुलींना शिकवायलाच पाहिजे थोडं थोडं भाजी नाही का. तिखट छान लागत. तुम्ही म्हणता ना आज काय भाजी बनवतोय तर आज करायचंय मोडा होतं. मी त्या दिवशी भिजायला घातले होते पण त्याला मोडच नाही आले. थंडीमुळं का काय काय माहिती काय झालं. असे लई मोडच नाही आले. तर म्हणलं चला आता करावं. दिवसभर कोरडी भाजी केली होती आणि मग म्हणलं आता काय करावं म्हणून म्हणलं पातळ भाजी. दोन्ही काय कोरडं नाही जमत. तिच्या भाज्या जमत नाही त्याच्यामुळे म्हणलं त्याला पातळ करू. तर वाटाणं पण तिनेच वाटलंय. मी फक्त काढून दिलंय. आता ती टाकी टाकते ते टाक आणि हलवून घे. आणि याच्यात तुम्हाला दाखवलंच होतं हे कौट आणले म्हणून तिथल्याला आहे काय माहिती कसे आता आपण फोडू आणि याचा गुळांबा पण बनवणार आहे मी.
तर आधी हिचं कालवण होते, आधी ही टाकती बघू आपण. जर चांगलं हे कर, असं करून घे ना, पाणी नको होतं लगेच, असं घ्यायचं सगळं. ते टाकून चल तो तुकडा करून द्यायचा. नको करू, थांब. एक तुकडा खायचा. एक तुकडा नाही, गुळांबा करते ना वरून एक वाटी घे, चमचा घे आणि गुळ घे. चल दे हातात आपल्या. चल तर चला गुळांबा पण करू आपण मस्त पैकी. हा या या गुळांबा झाला, या खायला चला. हा ठीक आहे ना, चल चमचे घेऊ ना. दर तर चांगलं टाक ग दूध. मी तर काय गुळांबा कधी ती काय घालाय पाहिजे नव्हतं काय मग. काय नाही गुळ घातल्या भर लागतंय. तर बघा पिकल्याला निघलाय हा आणि दादा काढला पण निघलाय, पण थोडा कच्चाच आहे, पण हाय बरा आहे. याच्यापेक्षा आणि किती पिकला पाहिजे आहे की नाही. ओले काळा घाल्यावर चांगला नाही लागत. असा गुळ आंब्याला एकदम भारी वाटतो. हा टाक. तर हुलग्याच्या घुगऱ्या आम्ही मोडाला टाकलं होत्या ना, त्या डायरेक्ट शिजायला टाकल्यात. आधी शिजून नाही घेतल्या, डायरेक्ट अशी शिजायला टाकले का मग टेस्ट मस्त येते भारी. तर चला आता गुळांबा करून घेऊ. तर चला आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामधून काढू हा गुळांबा. गुळ घातलाय आता आणि गुळ घालून मग मस्त पैकी जर छोकू मिक्सरला फिरव. तर छोकू आपली फिरवी नाच. छोकूचा आज अभ्यास झालेला आहे, त्याच्यामुळे छोकूने आज हे पण केलंय, कालवण पण केलं आणि वाटून कालवण करून झाले. आणि आता हे मिक्सरला पण फिरवी. कोथिंबीर घालायची राहिली फक्त. तर झाले मिक्सरला बघा असं बारीक. आता काढून घेते. भारी लागत आहे ना चिंचवाणी. खा मग चला. तर या तुम्ही पण खायला गुळांबा. मी खाऊन बघते आधी कसं झालाय. भारी झालाय, या खायला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.